चलो, वेलकम टू द नेक्स्ट लेक्चर ऑफ सिविल टेक. आजच्या लेक्चरमध्ये आपण रिलेटिव्ह मोशन शिकणार आहे. ठीक आहे, रिलेटिव्ह मोशन बघूयात. रिलेटिव्ह मोशन. ठीक आहे, या रिलेटिव्ह मोशन बद्दल पहिले आपण जाणून घेऊ काय असतं हे रिलेटिव्ह मोशन. हे रिलेटिव्ह आणि हे मोशन म्हणजे सिंपली तुम्हाला माहिती आहे गती. ठीक आहे ना, गती. रिलेटिव्ह मोशन म्हणजे काय? गती. रिलेटिव्हचा अर्थ काय? रिलेटिव्ह म्हणजे काय? नातेवाईक वाटतं का तुम्हाला इथे? नाही. रिलेटिव्हचा अर्थ, जर एखादी गाडीच कसं दाखवतं गाडी, ही अशी मी इथे कार काढतो. ठीक आहे, ही कार जर या डायरेक्शननी जात असेल, या कारला मी ए नाव देतो आणि या कारला मी बी नाव देतो. इथे याचं एक चाक, इथे एक चाक, याला बी नाव देतो. ही पण याच डायरेक्शननी जात असेल तर या विथ रिस्पेक्ट टू ए बीचं काय मोशन असेल, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ए बी ची किती गती असेल, किंवा विथ रिस्पेक्ट टू बी ए ची काय गती असेल, जिथे कुठे असं तुम्हाला सांगितलं असेल त्याला म्हणायचं रिलेटिव्ह मोशन. ठीक आहे, रिलेटिव्ह मोशन हे मेकॅनिक्समध्ये फार इम्पॉर्टंट आहे. याच्यावर क्वेश्चन खूप येतात. आपले कन्सेप्ट क्लिअर असतील तर या रिलेटिव्ह मोशनला आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. रिलेटिव्ह मोशन म्हणजे फक्त कारचेच एक्झाम्पल येणार असे नाही. याच्यामध्ये ना खूप सारे प्रॉब्लेम नव्याने जनरेट करता येतात. कशा प्रकारचे? सपोज बर्गलर्स कार नावाचा एक कन्सेप्ट असतो. बर्गलर्स कार. हे बर्गलर काय असतं? म्हणजे जी चोरी करून, आपण धूम मध्ये वगैरे पिक्चर मध्ये बघत नाही का, चोरी होते आणि मग ते कार मधून किंवा याच्यातनं काय म्हणतात, टू व्हीलरवरनं पळून जायचा प्रयत्न करतात. मग ऑब्व्हियसली त्यांच्या मागे कोण लागतं? पोलीस. ओके, तर मग या मेकॅनिक्स मध्ये सुद्धा नेहमी आपल्याला क्वेश्चन असे असतात, अ बर्गलर्स कार हॅव्हिंग दिस स्पीड अँड पोलीस इज हॅव्हिंग दिस स्पीड. जे काय असेल पॅरामीटर्स दिलेले असतात. विल द बर्गलर्स कार विल बी ओव्हरटेक बाय द पोलीस. पोलिसांकडून ती ओव्हरटेक होईल का ती सरळच जाईल? बरं, ओव्हरटेक होईल तर किती वेळाने येईल? अशा प्रकारचे एक्झाम्पल सुद्धा याच्यामध्ये असतात. म्हणजे याला जनरेट केलं तेवढे प्रॉब्लेम वेगवेगळे प्रकारचे येऊ शकतात. अजून एक एक्झाम्पल तुम्हाला सांगू. इकडनं ए नावाची कार इकडनं 20च्या स्पीडने येते आणि इथं असं टर्न आहे. ठीक आहे, इथंच दाखवतो तुम्हाला. सपोज इथे अशी बिल्डिंग आहे. हा मी प्लॅन व्ह्यू दाखवतोय बरं. प्लॅन म्हणजे वरून बघायचं. ही इथे अशी बिल्डिंग आहे आणि इकडनं ही कार ए येते आणि इकडनं ही कार बी येते. इथे असं चौक आहे. ठीक आहे, थोडासा समोर आहे चौक, नाही तर धडक कशी होईल? ठीक आहे ना, या इथे असं चौक आहे असं समजा. या बी कारला इकडे जायचंय, या ए कारला इकडे जायचंय, या डायरेक्शनला जायचंय. तर आपल्याला प्रॉब्लेम असे येतात की विल ए कार अँड बी कार एकमेकांना आदळतील का? एकमेकांना धडक होईल का याची? असा प्रॉब्लेम येतो. किंवा जर बी कार पास होत असेल तर ती ए च्या किती सेकंद अगोदर पास होईल? कळतंय तुम्हाला मी काय म्हणतो? सिंपल कन्सेप्ट सांगण्याचा प्रयत्न करतोय मी की ए कार आणि बी कार या दोन कार आहेत. पहिल्या एक्झाम्पल मध्ये मी सांगितलं होतं ए कार आणि बी कार, दोन कार एकाच डायरेक्शनने चालल्या आहेत. तर ए कार मध्ये बसलेल्या पॅसेंजरला बी कारची स्पीड काय वाटू शकते? याला एक रिलेटिव्ह मोशन म्हणतात. दुसरं येतं बर्गलर्स कार. चोरी करून लोक पळून चाललेत, पोलीस मागं लागतायत, तर पोलिसांना ते ओव्हरटेक होतील का? हे झालं पहिलं. दुसरं, ओव्हरटेक झाले तर किती सेकंदात होईल? तिसरं, या दोघांची धडक होईल का? नाही झाली तर बी किंवा ए किती सेकंद अगोदर निघून जाईल? अशा प्रकारचे प्रश्न जिथे कुठे तुम्हाला दिसतील, समजून घ्यायचं तिथे आहे रिलेटिव्ह मोशनचा कन्सेप्ट. खूप प्रकारची व्हरायटी आहे बरं का. जेव्हा तुम्हाला दोन गोष्टीचं कंपॅरिझन दिलेलं असतं, ए बी, कार असेल, बाईक असेल, शिप असेल, बरोबर ना,
भरपूर वेळेस समुद्रात काय असतं, शिप असतात ना, तर शिप असताना त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना दुसरी शिप आडवी येते, तर ते विल दे कोलॅप्स, दोघांची धडक होईल का, अशा प्रकारचे प्रश्न येतात. आपल्याला हे आयडेंटिफाय कसे होणार, सिम्पल कन्सेप्ट आहे, जिथे कुठे दोन ठिकाणाचं कंपॅरिझन दिलेलं असतं. A car is having this speed, B car is having this much speed, A ship is having this much speed, B ship having this much speed. असं कुठेही कंपॅरिझन दिसलं तुम्हाला, मी असं नाही म्हणत कारचं कारशीच होईल, कारचं मोटरसायकलशी होऊ शकतं, कारचं ट्रेनशी होऊ शकतं. म्हणण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू, माझी बॉटम लाईन म्हणण्याची अशी आहे की जेव्हा दोघात कंपॅरिझन तुम्हाला दिसेल आणि एकाचा टाइम, काही पण तुम्हाला पॅरामीटर कॅल्क्युलेट करायला सांगितलं, वेलॉसिटी, तर अशा वेळेस आपल्याला एक स्पष्ट क्लिअर आपला व्ह्यू असला पाहिजे की आपला जो कन्सेप्ट आता इथे वापरायचा आहे तो आहे रिलेटिव्ह मोशन कन्सेप्ट. ठीक आहे, येऊयात आपण रिलेटिव्ह मोशन. रिलेटिव्ह म्हणजे विथ रेफरन्स टू वन पॉइंट टू द अनादर पॉइंट, एका पॉइंटला रेफरन्स घेऊन दुसऱ्या पॉइंटची स्पीड, त्याचा टाइम कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे रिलेटिव्ह मोशन कॅल्क्युलेशन. ठीक आहे, आता हे रिलेटिव्ह मोशन कॅल्क्युलेशन तुम्ही लहानपणी भरपूर वेळेस बघितलं असेल. लहानपणी तुम्ही ज्या वेळेस मामाच्या गावी वगैरे जात असताल तर भरपूर वेळेस काय होतं, ट्रेननी जे कोणी जात असेल तर ट्रेनच्या बाजूला ट्रेन थांबलेली असेल आणि आपल्या बाजूची ट्रेन निघाली असेल तर आपल्याला असं वाटतं आपलीच ट्रेन निघाली, भरपूर वेळेस असा भास होतो. किंवा आपण निघालो असेल तर आपल्याला वाटतं बाजूची ट्रेन निघाली आहे. असा जो भास होतो हा झाला रिलेटिव्ह मोशनमुळे. दोघांपैकी दोन्ही जर चालू असतील, सपोज ए ट्रेन आणि बी ट्रेन सोबत पॅरलली एकाच स्पीडनी जात असतील, तर असं वाटेल की ट्रेन दोन्ही शांत एका ठिकाणी उभ्या आहेत. का बरं असं वाटतं तुम्हाला, 100% तुम्हाला कधीतरी असं वाटलं असणार. बरं, रेल्वेचं एक्झाम्पल सोडा, बसच्या बाजूला बस उभा राहिली असेल आणि बस अशी रिव्हर्स टर्न मारत असेल, आपल्याला असं वाटतं की आपली बसच निघाली. भरपूर वेळेस असा आपल्याला भास होतो. तर हा सगळा कन्सेप्ट म्हणजे रिलेटिव्ह मोशन. Comparison of one thing to another thing is nothing but the relative motion. चला, आपण आता हे तर समजून घेतलं की रिलेटिव्ह मोशन काय, त्याच्या रिलेटेड आपण भरपूर सारे एक्झाम्पल बघितले, राईट ना. तर मग आता येऊ आपण ऍक्च्युअल मुद्द्यावर, याच्या रिलेटेड प्रॉब्लेम आपण कसे सॉल्व्ह करायचे. याच्या रिलेटेड प्रॉब्लेम आपल्याला जेव्हा केव्हा सॉल्व्ह करावं लागतात ना, तर आपल्याला त्याच्यासाठी सगळ्यात पहिले माहिती पाहिजे दिशा, डायरेक्शन. डायरेक्शन्स आपल्याला स्ट्रॉंगली माहिती पाहिजे. नॉर्थ ईस्ट काय, ईस्ट वेस्ट काय, साऊथ वेस्ट काय, या गोष्टी आपल्याला सगळ्या माहिती पाहिजे. त्याच्यामुळे मला ना तुम्हाला एक सगळ्यात जास्त बेसिकवर मी आतापर्यंत फोकस करत आलेलो आहे. तुम्ही बघा, कोणी एवढ्या बॉटमपासून नाही शिकवणार की तुम्हाला दिशा हे कोणी सांगेल का, डायरेक्शन कुठे काय असतात हे सांगेल का, नाही. तो डायरेक्ट तुम्हाला असं रेफरन्स लाईन ड्रॉ करून देईल, हे नॉर्थ आहे, हे साऊथ आहे, हे वेस्ट आहे, हे कोणी सांगणार नाही, याला नॉर्थ म्हणतात, याला साऊथ म्हणतात. मी सगळ्यात बेसपासून घेतोय, डायरेक्शन कोणते कोणते असतात हे जर तुम्हाला माहिती असेल, तुमची चूक होण्याची चान्सेस जी अगोदरच्या केसमध्ये असेल, डायरेक्शनच माहित नाही, ती असतील 90%. आणि दिशा म्हणजे डायरेक्शन जर माहिती असतील तुम्हाला, तर तुमचे चूक होण्याचे चान्सेस हे 90%वरनं 50%वर येतात. ठीक आहे, बघू आपण डायरेक्शन कसे कसे असतात. ठीक आहे, हे झालं रिलेटिव्ह मोशन, त्याच्या रिलेटेड एक्झाम्पल तुम्हाला सांगितले. आता येऊयात आपण की डायरेक्शन कोणते कोणते असतात. मला नाही माहिती बाबा डायरेक्शन काय असतात, मी तर आपलं मराठी मीडियम मध्ये शिकलेलो. तर डायरेक्शन हे आपण बघितले, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, त्याच्यानंतर आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, हे आपण मराठीतनं शिकलोय. मेकॅनिक्सचे क्वेश्चन मराठीतनं येणार आहेत, नाही येणार. त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या दिशा आता आपल्याला इंग्लिश मधून बघायच्या आहेत. हा, काढलं मी हे ऍक्सिस. मी कसं लक्षात ठेवतो, माझंही तुमच्यासारखं मराठी मीडियम आहे, मी कसं लक्षात ठेवतो तुम्हाला सांगतो. एक प्रसिद्ध उद्योगपती आहे, प्रसिद्ध बिझनेसमन आहे, त्याचं नाव आहे नेस वाडिया. काय नाव आहे त्याचं, नेस वाडिया. हा फार वेल नोन बिझनेसमन आहे. मला याचं नाव नेहमी लक्षात असतं, काहीतरी हिरे वगैरे याचा उद्योगधंदा असाच काहीतरी आहे. मला त्याच्या उद्योगधंद्याशी ना तुम्हाला काही करायचंय, आपल्याला फक्त त्याच्या नावाशी करायचंय. बाबा मला नेस वाडिया नावाचा माणूस माहिती आहे. ठीक आहे, मी याला इथे वापरतो दिशा दर्शवण्यासाठी. चालू करा, याचं नेस, इथं एन लिहिलं,
इथे ई लिहिलं, इथे एस लिहिलं आणि इथे काय लिहिलं, वेस्ट. संपलं माझं काम. एका माणसाचं नाव जर लक्षात ठेवलं मी आणि क्लॉकवाईज डायरेक्शननी गेलो, मला दिशाच नसतील माहिती, मला डायरेक्शनच नसतील माहिती, तरी सुद्धा आज मी या 100% लक्षात ठेवू शकतो. बरोबर ना? याच्यामध्ये चूक होण्याची चान्सेस शक्यच नाही. नेस वाडिया. ठीक आहे, चला एवढं तर कळालं. पण एवढ्यावर आपलं काम भागत नाही. तुम्हाला साऊथ डायरेक्शननी गाडी चालली आहे, नॉर्थ डायरेक्शननी किंवा अजून वेस्ट डायरेक्शन, ईस्ट डायरेक्शननी गाडी चालली, असा कधीही क्वेश्चन येत नाही. रेअरली येतो, आला तर. आपल्याला क्वेश्चन कशी येतात, गाडी ही अशी मधल्यामध्ये चालली, इकडनं 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 इकडनं. मग ते आपण मराठीत शिकतो ना, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, आग्नेय. तुम्ही शिकला असाल, 2री 3रीला आपल्याला शिकायला आहे आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. तर या दिशा आपल्याला आता शिकायची गरज नाही, कारण मी तुम्हाला डायरेक्ट इंग्लिशमधून त्या दिशा शिकवतो. ठीक आहे, बघा आता. चलो, हे नेस वाडिया कळालं. मी इथे बाजूला एक ट्रिक सांगतो आता तुम्हाला. ट्रिक अशी आहे की, काय ट्रिक आहे बरं, काय ट्रिक आहे, ऑफची ट्रिक आहे. ऑफ, ट्रिक ऑफ. इथे OFF तुमच्या लक्षात ठेवायसाठी लिहिलं होतं. ॲक्युरेट लिहायचं असेल तर नुसतं OF, ट्रिक ऑफ. ही ट्रिक ऑफ नावाची मी ट्रिक शोधून काढली. ऑफ लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं, ऑफ. ठीक आहे, काय ऑफ लक्षात ठेवायचं, तर तुम्हाला एक्झाम्पल मध्ये कधी पण असं येणार, कार ए हॅव्हिंग इट्स डायरेक्शन इज ईस्ट ऑफ नॉर्थ. काय येईल, ईस्ट ऑफ नॉर्थ. तर आता ही ऑफ ट्रिक म्हणजे काय, ही ऑफ ट्रिक अशी आहे की ज्याच्या नंतर ऑफ येतं. इथे ईस्टच्या नंतर ऑफ आलंय म्हणजे अँगल विथ रिस्पेक्ट टू एन आहे. ठीक आहे, हे कळालं नसेल सांगतो अजून. किंवा मी असं लिहिलं, आता उलट करून दाखवतो मी. असं असेल, नॉर्थ ऑफ ईस्ट असेल तर नॉर्थच्या ईस्टकडे, म्हणजे याचा मिनिंग काय झाला, ईस्ट पासून नॉर्थकडे. सिम्पली ज्याच्या नंतर, ऑफच्या नंतर जे आहे तिथून अँगल चालू होणार. कळालं? ऑफची ट्रिक काय आहे, हे बघा इथं लिहितो हा. ऑफची ट्रिक आहे, जे काय, ऑफच्या नंतर जे, तिथून अँगल चालू, सर हे काय लिहून देत आहे हे असं, जे ऑफच्या नंतर जे, तिथून अँगल चालू. कसं आहे माहिती का, मला असं वाटतं समजण्याला महत्व आहे. तुम्हाला मी समजवतो कसं, त्याला महत्व जास्त असं वाटतं मला. तर आता हे ऑफच्या नंतर जे, तिथून अँगल चालू, याचं मिनिंग काय, इथे ऑफच्या नंतर काय, नॉर्थ पासून अँगल घ्यायचा. म्हणजे कसं, इथे काय दिलंय, ईस्ट ऑफ नॉर्थ. मी एक बघितलं, नॉर्थ काय हे काय आहे, ईस्ट आहे. म्हणजे तुम्हाला जी गाडी दिली आहे ती याच इथं कुठंतरी आहे, एवढं कळतं तुम्हाला. नॉर्थ इथे आहे, ईस्ट इथे आहे, गाडी इथं तर नसेल. तुम्हाला बोलताना काय सांगितलंय, ईस्ट ऑफ नॉर्थ, म्हणजे ती एकतर ई पासून काहीतरी अंतरावर आहे, नाही तर एन पासून काहीतरी अंतरावर आहे. मग मी तुम्हाला इथे ट्रिक सांगितलेली कामाला आहे. ती ट्रिक काय सांगितली मी, ऑफच्या नंतर जे, तिथून अँगल चालू. चला, ह्या पहिल्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय दिसतंय, ऑफच्या नंतर आहे नॉर्थ. मग विथ रिस्पेक्ट टू नॉर्थ अँगल दिलाय. जर मी इथे काहीतरी अँगल तुम्हाला दिला असेल, तो मी विथ रिस्पेक्ट टू नॉर्थ दिलाय. का, ऑफच्या नंतर मला नॉर्थ दिसलं, मी काहीच विचार करणार नाही, विथ रिस्पेक्ट टू नॉर्थ घेणार आणि सोडून देणार. ठीक आहे, ही झाली ट्रिक. सांगा मला खालच्या ह्याच्यात काय येईल, एक्झाम्पल नंबर 2 मध्ये काय येईल. एक्झाम्पल 2 मध्ये असं येईल, ऑफच्या नंतर जे, विथ रिस्पेक्ट टू ते मी अँगल घेणार. दुसऱ्या पेनाने दाखवतो मी. इथे ऑफच्या नंतर काय दिसतंय, ऑफच्या नंतर मला ई दिसतंय. ठीक आहे ना, ईच्या विथ रिस्पेक्ट टू मी अँगल घेणार. आता हा झाला माझा थीटा. आता कोणतंही तुम्ही डायरेक्शन मला सांगा, तुम्हाला 100% कॅल्क्युलेट करता येईल. कोणतंही, मी माझ्या मनाला येईल ते सांगतो हा. साऊथ ऑफ वेस्ट.
ठीक आहे सर, मला एक माहिती, ऑफच्या नंतर काय दिसतंय, वेस्ट. विथ रिस्पेक्ट टू वेस्ट येईल, कुणाकडे चाललाय तो, साऊथकडे. हा असा काहीतरी अँगल येईल तुमचा थीटा. तुम्हाला एवढंच कॅल्क्युलेट करता आलं ना, म्हणजे एवढंच हे अँगल ड्रॉ करता आला ना, या थीटाचं प्रॉपर डायरेक्शन आणि हे डायरेक्शन नॉर्थ. प्रॉब्लेम काय होतो माहिती का, मुलांचं काय चुकतं, हे बघा मुलं इथं चुकतात. तुम्हाला दिलेलं असतं ईस्ट ऑफ नॉर्थ आणि तुम्ही ड्रॉ करता हे काय दिलेलं असतं, ईस्ट ऑफ नॉर्थ, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू नॉर्थ तुम्ही हा थीटा घ्यायला पाहिजे होता, बरोबर ना. पण तुम्ही घेता विथ रिस्पेक्ट टू ईस्ट. त्याच्यामुळे पहिलेच तुम्हाला मी क्लिअर केलं, 100% डोक्यात फिक्स ठेवा. विथ रिस्पेक्ट टू कोणता एक्सिस ते कसं ठरवणार तुम्ही, ऑफच्या नंतर जे तिथून अँगल चालू. चला इथे ऑफच्या नंतर नॉर्थ आहे, नॉर्थ पासून अँगल घेतला. इथे ऑफच्या नंतर ई आहे, ई पासून अँगल घेतला. प्रॉब्लेम काय होऊ शकतो जर हे तुमचा थीटा चुकला तर, प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण तुम्हाला याचा उद्या कॉम्पोनंट काढायचा आहे, हा असा कॉम्पोनंट काढायचा आहे. तर तुम्हाला तर मी सांगितलं, ज्याला अँगल चिटकतो तो झाला कॉस, ज्याला चिटकत नाही तो झाला साईन. ठीक आहे, तर मग तुम्ही या इथल्या थीटाच्या ऐवजी जर असा थीटा घेतला तर तुमचं साईन कॉस बदलेल, तर प्रॉब्लेम चुकेल. सिंपल हातातले मार्क आहेत हे. मी तुम्हाला काल टेलिग्रामवर हेच सांगितलं होतं की हा जो पॉइंट आहे रिलेटिव्ह मोशन, हा मोस्ट कन्सेप्च्युअल पॉइंट आहे आणि करायला झालं तर सगळ्यात इझी पॉइंट आहे. इतक्या इझी करून देऊ शकतो आणि देतोय तुम्हाला. हे इतकं तुम्ही कोणतंही लेक्चर कोणाचंही अटेंड करा, तुम्हाला एवढ्या सोप्या ह्याच्यात कुणीच नाही सांगणार की ऑफच्या नंतर जे विथ रिस्पेक्ट टू ते घ्या. ते सांगतील तुम्हाला इथं डायरेक्शन दिलेलं आहे, डायरेक्शन नुसार अँगल घ्यायचा. अरे डायरेक्शन घेता आलं पाहिजे ना. डायरेक्शनलाच जर चुकला तुम्ही तर पुढे प्रॉब्लेम करायची गरज आहे का तुम्ही, तिथंच चुकले तुम्ही. म्हणून मी पहिल्यांदा फोकस केला नेस वाडियावर. केला ना फोकस, कशावर केला मी, नेस वाडियावर मी फोकस केला. या नेस वाडियावर फोकस केल्यानंतर मी तुम्हाला काय केला, फोकस ऑफवर फोकस केला. ऑफच्या नंतर जे त्याच्या विथ रिस्पेक्ट टू तुम्ही अँगल घेणार. ठीक आहे, आता एक कळालं तुम्हाला, सगळ्या दिशा कळाल्या आणि अँगल विथ रिस्पेक्ट टू कसा घ्यायचा ते कळालं. त्याच्यामुळे आता आपल्याला 50% प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करता येईल. मग हे 50% उरलेलं काय, तो 50% म्हणजे फॉर्म्युले, 2 फॉर्म्युले. ठीक आहे, फॉर्म्युले काय आहेत ते मी इथे बाजूला इथे लिहून देतो. हे कळालं, याचा एकदा स्क्रीनशॉट मारायचं तर मारा बरं एकदा. MPSC ची डेट ही कालच्या याच्यामध्ये रिवाइज होऊन आलेली आहे. MPSC प्री एक्झामची डेट. अतिशय दुःख झालं मला की यांनी लास्ट 26 तारखेला असं डिक्लेअर केलं होतं की सगळ्या MPSC या पोस्टपोन झालेल्या आहेत. तुम्ही वाचलं असेल, मलाही आनंद झाला, अरे वा MPSC पुढे गेली. पण काल जे नोटिफिकेशन आलं 11 वाजता, त्याच्यात मला खूप दुःख झालं. सगळ्यांच्या एक्झामच्या तारीख पुढे गेल्या, पण इंजिनिअरिंगची जी प्री एक्झाम होती ती त्याच दिवशी आलेली आहे, 1 नोव्हेंबरला. ठीक आहे, त्याच्यामुळे प्रचंड अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे आणि तो करायची तयारी पाहिजे. ठीक आहे, चला बघूयात आपण. चलो, अभी मैंने क्या बोला था, ज्याच्या विथ रिस्पेक्ट टू ऑफ ते झालं. हां, 2 फॉर्म्युले तुम्हाला सांगायचे होते. 2 फॉर्म्युले काय आहेत हे बघा. तुम्हाला 2 कार दिली, एक कार दिली आणि एक कार बी दिली. एक कार ए, एक कार बी. तर ए आणि बी मध्ये तुम्हाला रिलेटिव्ह वेलॉसिटी विचारतात. व्हॉट इज वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, असा प्रश्न असतो. जसं आताच सांगितलं ना तुम्हाला, कार देऊ, शिप देऊ, ट्रेन देऊ, विमान देऊ, काही देऊ, बरोबर ना. कोणत्याही 2 वस्तूमध्ये कंपॅरिझन केला असेल, पॅरामीटर सेम असेल, दोघांची वेलॉसिटीज विचारली असेल, तर असा प्रश्न येतो, व्हॉट इज वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, हा क्वेश्चन येणार. किंवा असं येईल, व्हॉट इज वेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए. ठीक आहे, आता काय करायचं तुम्हाला सांगतो. खूप मस्त ट्रिक आता हे बघा. व्ही ए विथ रिस्पेक्ट टू बी, याला मी काय केलं,
व्ही ए केलं, असं स्लॅश मारलं, इथे असं बी लिहिलं. व्ही बी विथ रिस्पेक्ट टू ए, व्ही बी विथ रिस्पेक्ट टू ए. इथपर्यंत कळालं तुम्हाला? मी असं डिनोट केलं याला. काही त्रास तुम्हाला नाही ना? आता मी काय करतो, मला ना स्लॅश काढायला फार त्रास होतो माहिती का, तर मी काय करतो, व्ही ए हे तसंच काढतो, पण हे स्लॅश मी असं तिरप्याच्या ऐवजी सरळ नुसतं असं काढतो. ठीक आहे. इथे पण मला स्लॅश काढायला फार त्रास होतो. मी हे जे व्ही बी आहे ना तसंच लिहितो, स्लॅश नाही काढत, असं छोटंसं काहीतरी करून टाकतो, व्ही ए लिहितो. कळालं ट्रिक काय? ट्रिक हीच आहे, ज्याच्या विथ रिस्पेक्ट टू आहे, ज्याच्या विथ रिस्पेक्ट टू आहे त्याचे ती व्हॅल्यू मायनस होणार. इथे काय लिहिलंय, व्ही ए विथ रिस्पेक्ट टू बी, व्ही ए ऑब्लिक बी म्हणजे काय असतं, व्ही ए मायनस व्ही बी. व्ही बी विथ रिस्पेक्ट टू ए असेल, मी त्याला सिम्बॉलिकली असं दाखवलं, इज इक्वल टू दिस. मी याच्या पुढे जेव्हा केव्हा प्रॉब्लेम घेईल ना, याच्यानंतर आता जे आपण प्रॉब्लेम डिस्कस करू, मी डायरेक्ट हे असं लिहिणार आहे बरं का. मी असं विथ रिस्पेक्ट टू वगैरेच्या भानगडीत मी पडणार नाही. काय विथ रिस्पेक्ट टू काय आहे काय नाही त्याच्या भानगडीत मी पडणार नाही. मी सरळ सरळ याला या पर्टिक्युलर काय म्हणतात नोटेशननी लिहिणार आहे. तर तुम्हाला कळायला पाहिजे मी हे बोलतोय म्हणून. ठीक आहे ना? व्ही ए विथ रिस्पेक्ट टू बी ला मी व्ही ए ऑब्लिक बी लिहितो, म्हणजे काय असतं ते, व्ही ए मायनस व्ही बी. व्ही बी विथ रिस्पेक्ट टू ए म्हणजे काय असतं, व्ही बी मायनस व्ही ए. ओके, एवढं कळालं तुम्हाला? हा झाला फॉर्म्युला नंबर 1. दुसरा, आता हे तुम्हाला व्ही ए मायनस व्ही बी, व्ही ए मायनस व्ही बी व्हॅल्यू मिळते. व्ही ए वाय, एक मिनिट, आता तुम्हाला इथे मी काय म्हणलं, व्ही ए मायनस व्ही बी किंवा व्ही बी मायनस व्ही ए ही व्हॅल्यू आपल्याला मिळते. तर आता ह्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपल्याला दुसरा फॉर्म्युला इथे विचारतात. पहिले तर आपल्याला टास्क असतं, व्हॉट इज द वेलॉसिटी ऑफ व्ही ए विथ रिस्पेक्ट टू बी, असं टास्क असतं पहिले. दुसरं टास्क असतं, कॅल्क्युलेट द ट्रू वेलॉसिटी. ट्रू वेलॉसिटी काय दुसरं टास्क असतं, कॅल्क्युलेट द ट्रू वेलॉसिटी. तर हे ट्रू वेलॉसिटी म्हणजे काय असतं, हे तुम्हाला जे व्ही ए आणि व्ही बी मिळालंय ना, ट्रू वेलॉसिटी याला मी व्ही टी नी डिनोट करतो. ट्रू वेलॉसिटी ते असतं ब्रॅकेटमध्ये व्ही ए चा स्क्वेअर प्लस व्ही बी चा स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला फॉर ट्रू वेलॉसिटी. कशाचा फॉर्म्युला आहे हा, ट्रू वेलॉसिटीचा. चला, 2 फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे होते. आपल्याला डायरेक्शन लक्षात ठेवायचे होत्या, आपल्याला ऑफचा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा होता. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डिस्कस झालेल्या आहेत. म्हणजे मी थोडक्यात बेस क्लिअर केला आता तुमचा. एकदा बेस क्लिअर झाला ना, तुम्ही प्रॉब्लेम आरामात सोडवता. बघायचंय तुम्हाला, याचा स्क्रीनशॉट मारा, मग प्रॉब्लेम बघूयात आपण. चलो, आता एक छोटासा पॉइंट तुम्हाला सांगायचा होता. छोटासा पॉइंट आहे. हे बघा, नेसवाडिया. आता तुम्हाला एखादं सपोज एक्झाम्पल, ए कार दिली आहे. ए कार जात आहे नॉर्थ ऑफ ईस्ट विथ 45 डिग्री अँगल. चला, ज्यांनी आपलं लेक्चर घेणार नाही, ज्यांनी आपलं लेक्चर केलेलं नाही, ते सरळ असा ही चुकी करतील, ही अशी चुकी करतील. दिस इज थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. पण जे मुलं आजचा लेक्चर हा करतायत, त्यांच्याकडनं ही चुकी होणं शक्यच नाही. मग आता आज आपले हे सगळे मुलं काय लिहितील, बरोबर ऑफच्या नंतर मला ई दिसतंय, म्हणजे हा 45 विथ रिस्पेक्ट टू ई आहे. चला, थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. आता काही अतिहुशार मुलं म्हणतील, सर अँगल 45 आहे, हे टोटल 90 असतं, तुम्ही इथं लिहा 45 का इथं लिहा, अँगल तर सेमच राहणार आहे, बरोबर ना, 45 प्लस 45.
अगदी बरोबर आहे तुमचं, पण मी इथं अँगल व्हॅरी केला 30 डिग्री, तर तुम्ही काय लिहिणार? इथं 30 लिहिला की संपला तुमचा खेळ. ठीक आहे ना. चला, तर ऑफचा कन्सेप्ट नेहमी लक्षात ठेवा. ऑफच्या नंतर ई, म्हणून विथ रिस्पेक्ट टू ई किती अँगल? 45 डिग्री. आता तुम्हाला सांगायचं काय होतं, मला असं सांगायचं होतं की आपल्याला याची वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायच्यासाठी याला 2 कॉम्पोनंटमध्ये डिवाइड करायचं असतं. एक हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आणि एक व्हर्टिकल कॉम्पोनंट. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट आपल्याला याच्यापूर्वी आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत, त्याच्यामुळे ते नवीन नाही आहेत आपल्याला, बरोबर ना. पण याच्यामध्ये कसं आहे माहिती का, एक गोष्ट डोक्यात फिक्स ठेवायची, रिलेटिव्ह वेलॉसिटी आली की त्याच्यामध्ये आय आणि जे येतात. आय कोणासोबत येतो? हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट सोबत, आणि जे येतं व्हर्टिकल कॉम्पोनंट सोबत. फिक्स डोक्यामध्ये फिक्स की आय हे येतं हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट सोबत आणि जे येतं व्हर्टिकल कॉम्पोनंट सोबत. ठीक आहे. हे जर विसरले तर अजून तुम्ही चुका करू शकता. याला मी किती स्टार देऊ? 3 स्टार. की आय येतं हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट सोबत, जे येतं व्हर्टिकल कॉम्पोनंट सोबत. सपोज ही कार चालली आहे 50 मीटर पर सेकंडनी. ठीक आहे. ही कार चालली आहे 50 मीटर पर सेकंडनी, तर याचे मला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट सांगा काय येतील. ज्याला अँगल चिटकतो तो झाला कॉस, ज्याला चिटकत नाही तो झाला साइन. चलो, मला दिसतंय इथे अँगल चिटकतोय, म्हणजे याला पॅरलल असलेली लाईन ही आहे, हा झाला हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. तो काय होणार? 50ला 50 मी इथे लिहिलं, थिटा किती आहे? 45. काय येईल? अँगल लागतो इथे, म्हणजे 50 कॉस 45. हे इतकं कट करतो इथलं, 50 कॉस 45. आता हे 50 कॉस 45 हा काय आहे? हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, दॅट्स वाय इट इज 50 कॉस 45 आय. सांगा आता ह्याचं काय येईल? याचं आलं पाहिजे तुम्हाला. हे आहे ज्याला अँगल चिटकत नाही, म्हणजे 50 साइन 45 इथपर्यंत येईल. पण हा व्हर्टिकल आहे, म्हणजे जे इथंच लिहिलं ना, हॉरिझॉन्टल आय व्हर्टिकल जे. ठीक आहे, मिळालं मला. या इकडं. आता मी जर असा अँगल दिला तुम्हाला, अशी काहीतरी बी कार चालली आहे, हा अँगल तुम्हाला 30 डिग्री दिली, सांगा मला आता हे काय येईल? सांगा पटकन आता. हा हॉरिझॉन्टल, हा व्हर्टिकल, हे कळालं. इथे जे येईल, इथे आय येईल. सांगा मला काय येईल आता बी साठी. बी ची वेलॉसिटी मी देतो 40 मीटर पर सेकंड, आणि हा अँगल तुम्हाला 30 डिग्री दिलाय. हा जर 30 असेल तर हा किती झाला? टोटल अँगल असतो 90, म्हणजे हा किती झाला? 60 डिग्री. चल, हा 60 आहे तर हा किती झाला? 60 डिग्री. ठीक आहे. सांगा, इथे अँगल चिटकतोय, याच्याकडनं हे मिटून टाकायचं. आपण ऑलरेडी इथला अँगल कॅल्क्युलेट केला ना, पुन्हा कन्फ्यूज होताल, मग मिटून टाका हे. हा 60 डिग्री, हा 60 डिग्री झाला. आता सांगा मला, 40च्या स्पीडनी कार चालली, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट हा असेल, काय झाला तो? 40 कॉस 60, बरोबर ना, हॉरिझॉन्टली म्हणून आय. हा सांगा वरचा, 40 साइन 60 व्हर्टिकली म्हणून जे. आता मला सांगा, डायरेक्शन बघायचं. डायरेक्शन कसं चाललंय? लेफ्टवर्ड, म्हणजे काय असणार? निगेटिव्ह. इकडे काय चाललं होतं? राईटवर्ड, म्हणजे काय असणार? पॉझिटिव्ह. हे कसं चाललं होतं? अपवर्ड, म्हणजे काय असणार? पॉझिटिव्ह. हे कसं चाललंय? अपवर्ड, म्हणजे काय असणार? पॉझिटिव्ह. कुठे डाऊनवर्ड दिसलं तुम्हाला की लगेच त्याला निगेटिव्ह करून टाकायचं. हे त्रिशूळ मेथड, लेक्चर नंबर 3. ज्याला कळालं नसेल हे कसं त्रिशूळ फॉर्म झालं, लेक्चर नंबर 3 बघायचं त्यांनी. त्रिशूळ मेथड मी छान प्रकारे एक्सप्लेन केली. ठीक आहे. चला, हे कळालं तुम्हाला. जे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे त्याला आय म्हणायचं, जे व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे त्याला जे म्हणायचं. जे हॉरिझॉन्टल आहे त्याला आय, जे व्हर्टिकल आहे त्याला जे. लेफ्टवर्ड निगेटिव्ह, राईटवर्ड पॉझिटिव्ह, अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. चलो, इथे आपला जेवढा केवढा बेस आपल्याला लागत होता त्याच्यातला एक पॉइंट आपला क्लिअर झाला. आता डायरेक्ट आपण प्रॉब्लेम बघू आणि तुम्हाला एकदम आरामात जमेल तो, याची मी गॅरंटी देतो. चलो, याचं स्क्रीनशॉट मारून घ्या.
वाईट वाटलं राव मला. आपली MPSC ची डेट पुढे गेली होती, म्हणजे असं डिक्लेअर केलं होतं सगळ्या पुढे गेल्या आणि अचानकच काल एकदम बॉम्ब फोडून टाकला यांनी. वाईट वाटलं खरंच. जाऊ द्या, अभ्यास करणं आपल्या हातात आहे, बाकी काय. चलो, कार ए. हा प्रॉब्लेम डिस्कस करूयात आपण. कार ए ट्रॅव्हलिंग ॲट 200 km/h. गिवन डेटा. गिवन कार ए ट्रॅव्हलिंग 200 km/h. लिहू नका, 100% इकडे लक्ष द्या. लिहायला टाइम देईल मी किंवा स्क्रीनशॉट मारायला सेपरेट टाइम देईल. ठीक आहे. चला, कार ए ची स्पीड दिली यांनी, वेलॉसिटी दिली आहे, किती आहे? 200 m/h. 200 km/h. कार बी ची वेलॉसिटी यांनी दिली आहे, ती आहे 300 km/h. चला, वेलॉसिटी मिळाल्या. पुढे बघा, पुढे काय दिलंय? फाइंड रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ कार ए. फाइंड रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ कार ए विथ रिस्पेक्ट टू बी. म्हणजे काय सांगितलंय? VA/B हे विचारले त्यांनी किती. ठीक आहे. चला, आणि फिगर यांनी दिली आहे याच्यासोबत. छानपैकी आपले कष्ट कमी केलेत. यांनी फिगर दिली आहे. हे असे 2 कॉम्पोनंट दिलेत आणि याच्यामध्ये एका ठिकाणी कार ए आहे, एका ठिकाणी कार बी आहे. कार ए इकडे, कार बी इकडे. इथला अँगल दिलाय 30 डिग्री. इथे तुम्हाला त्यांनी जरा आयतं करून दिलंय, म्हणजे डायरेक्ट फिगर दिल्यामुळे ऑफचा वगैरे काही प्रश्न नाही येणार. पण जनरली ऑफ असलेले क्वेश्चन येतात, डोकं लावावं लागतं आपल्याला, फिगर तयार करावं लागते. या एक्झाम्पलमध्ये नाही, याच्या पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपण घेऊ ऑफ असलेला प्रॉब्लेम. ठीक आहे, म्हणजे दोन्ही टाईप आपले कम्प्लीट होतील. चला, कार ए 30 डिग्री अँगल आहे. चलो, कार बी चा सुद्धा यांनी दिला अँगल 30 डिग्री. कुछ प्रॉब्लेम नाही. चलो, ए च काय आहे? ए ची स्पीड किती आहे? 200 km/h. हे युनिट लिहायची गरज नाही, एवढं कुठं सिस्टमॅटिक लिहिता. 200 आपल्याला मॅग्निट्यूडची मतलब आहे. हा 200. बी किती आहे? 300. कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. VA कॅल्क्युलेट करायचं असलं तर आपण काय करतो? त्याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट मायनस व्हर्टिकल कॉम्पोनंट करतो. H-V. ठीक आहे. H-V म्हणण्यापेक्षा H+V. प्लस का बरं? कारण जर दोन्ही पॉझिटिव्ह असले तर प्लस होईल, एखादं निगेटिव्ह असेल तर मायनस होईल. कसं ते इथंच दिसेल आता तुम्हाला. चला, आता बघू आपण याचे कॉम्पोनंट कॅल्क्युलेट करा. त्रिशूळ बनवायला हे झालं त्रिशूळ. इथं पण याला त्रिशूळ बनवून टाका ना. सांगा मला हा कॉम्पोनंट काय येईल? हॉरिझॉन्टलला I, व्हर्टिकलला J. राईट वर्ड चाललाय, पॉझिटिव्ह येणार. 200 अँगल ज्याला चिटकतो तो झाला कॉस. 200 कॉस 30 डिग्री I. हा सांगा. 200 साइन 30 डिग्री J. हा सांगा. 300 कॉस 30 डिग्री I. सर, निगेटिव्ह लेफ्ट वर्ड चाललाय. ओके, अपवर्ड चाललाय, याचं सांगा. काय येईल? 300 साइन 30 डिग्री J. ठीक आहे. चलो, आता मी ए बद्दल बोलतोय. ए बद्दल बोलतोय. हॉरिझॉन्टल सांगायचं काय? 200 कॉस 30 I. लिहिलं. हे पण प्लसच आहे ना, बरोबर ना? अपवर्ड पॉझिटिव्ह हे पण प्लसच होतं, म्हणजे मी इथं ऍड करून टाकतो. काय येईल? 200 साइन 30 J. 200 साइन 30 J. ही झाली VA. सांगा बेरीज काय होईल? सर, कॉस 30 किती आहे काय कॅल्क्युलेट करून सांगतो तुमच्या माहितीसाठी. I कॉम्पोनंट
आय कॉम्पोनंट आणि जे कॉम्पोनंट ह्यांचं ऍडिशन करता येत नाही. आपल्याला ऍडिशन करायचंय तर आय विथ रिस्पेक्ट टू आय शीच करता येईल आणि जे विथ रिस्पेक्ट टू जे शीच करता येईल. ठीक आहे, म्हणजे आता याला फर्दर आपल्याला सिम्प्लिफाय नाही करता येणार. मग या आपण आता बी कडे येऊ. व्ही बी सांगा बरं मला काय. व्ही बी चा निगेटिव्ह कॉम्पोनंट आहे, हॉरिझॉन्टल जो आहे तो निगेटिव्ह आहे. काय झाला तो -300 पुढे -300 cos 30i -300 cos 30i पुढे प्लसच येईल ना, हे प्लस आहे म्हणून प्लस इथे लिहितो 300 sin 30 डिग्री जे 300 sin 30 डिग्री जे, डिग्री लिहायची गरज नाही काही नाही. ओके 300 sin 30 जे. ठीक आहे, लिहिलं. आता हे पण मला याची ऍडिशन काही करता येणार नाही कारण आय आहे आणि जे आहे. मग मी काय बघणार, प्रॉब्लेम मध्ये मला विचारलंय व्ही ए ऑब्लिक बी म्हणजे कार ए विथ रिस्पेक्ट टू कार बी. चला, मला माहिती आहे आमच्या सरांनी शिकवलंय व्ही ए ऑब्लिक बी म्हणजे काय असतं, व्ही ए मायनस व्ही बी. ठीक आहे, लिहा बरं हे पॅरामीटर. मी काय करतो, सरळ हे पॅरामीटर लिहून टाकतो. 200 cos 30i इतकं लिहिलं. आता मला ना याच्यामध्ये हाच आयचा कॉम्पोनंट लिहून टाकतो. ठीक आहे, याच्या बरं तुम्हाला ते नाही लक्षात येणार, मी थोडं अजून सिस्टमॅटिक पद्धतीने लिहितो. हे लिहून टाका टर्म. 200 cos 30i लिहिलं. पुढे काय 200 sin 30j लिहिलं. चला, याच्यातनं आता मायनस करायचंय आपल्याला. मायनस कोणत्या व्हॅल्यू, या व्हॅल्यू -300 cos 30i प्लस 300 sin 30j. ठीक आहे, ओके. याला मी जरा सेपरेट आउट करतो, नाही तर तुम्हाला घिचिड वाटेल. हे वेगळं आहे. चलो सांगा आता मला मग काय येईल. 200 cos 30i प्लस 200 sin 30j मायनस प्लस 300 cos 30i. हे या मायनसमुळे हे काय झालं, हे मायनस झालं. मायनस 300 sin 30j. करा आता. आय वेगळे करा, जे वेगळे करा. बर, कुठे लिहू मग मी आता. हे डेटाचं काही काम नाही, लिहू का इथं मी. अरे यार, स्क्रीनशॉट मारायचा होता ना. ठीक आहे, थोडा व्हिडिओ मागं घेऊन बघता ना. ठीक आहे, चलो मी आता काय करीन, इथे आय लिहिणार आणि जे वेगळा लिहिणार. चल इथं लिहितो. 200 sin 30i साइन होतं का, नाही ना, कॉस आहे, कॉस. 200 cos 30i प्लस 300 cos 30i प्लस 300 cos 30i बरोबर. 200 cos 30i प्लस 300 cos 30i इथपर्यंत आलं. पुढे साइनचा कॉम्पोनंट बघा, इथे साइन आहे, इथे काय येईल प्लस 200. याला ब्रॅकेट मध्येच घेऊयात ना आपण. इथे प्लस 200 काय दिसतंय साइन 30, 200 साइन 30j. अजून काय, अजून साइन कुठं दिसतंय, हे मायनस 330j मायनस 300 साइन 30j. आता मी काय करतो बघा. आता इथला आय आणि इथला आय मी घेतो कॉमन, घेतला बाहेर मी ब्रॅकेटच्या. इथला जे आणि इथला जे इथे लिहिलं बाहेर. इज इक्वल टू काय येतं आता, सिम्पली ऍडिशन करा. ऍडिशन कशी करू सर, मला ते कॉस वगैरे आठवत नाही काही नाही. इथे बाजूला करायचं. 0 1/2 1/√2 √3/2 1.
हे असतं 0 डिग्री, हे 30 डिग्री, हे असतं 45, हे असतं 60, हे असतं 90. हे झालं साईनसाठी. कॉस त्याच्या उलटा असतं, म्हणजे 1√3/2, 1/√2, 1/2, 0. चलो अभी आपने को जो वैल्यू चाहिए वो डाल देते हैं यहाँ पे. मला कॉसची कोणती व्हॅल्यू लागते? 30 डिग्री. इथे पण 30 डिग्री. इथे या व्हॅल्यू टाकून देऊ. कॉस 30 डिग्री काय दिसतंय मला? कॉस 30 डिग्री म्हणजे √3/2. सिम्प्लिफाय करा. मी मागं एकदा सांगितलं होतं √2 आणि √3च्या व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या आपल्याला. √3ची व्हॅल्यू असते 1.71 डिवायडेड बाय 2 अप्रॉक्सिमेटली 0.8. ठीक आहे. मग 200 इंटू 0.8 प्लस 300 इंटू 0.8. हे झाला आय कॉम्पोनंट. आता या जे कॉम्पोनंटकडे. साइन 30ची व्हॅल्यू काय? 1/2. सिम्पली 200/2 किती झाले? 200 इंटू हे 1/2 किती झालं? 100. मायनस 300 हे इंटू 1/2 किती झालं? हे म्हणजे 150 बाहेर जे. ठीक आहे. सिम्प्लिफाय करा त्याला. 8 दुने 16 हे झालं 160. 8 त्रिक 24 हे झालं 240. ह्याला कोणाला भीती वाटत असेल ना तर डोक्यात एक लक्षात ठेवायचं, हे 200 गुणिले मी इथं 1 असतं. 200 गुणिले जर इथं 1 असतं तर व्हॅल्यू काय आली असती? 200च. बरोबर ना? 200 इंटू 1 इज इक्वल टू 200. पण इथे 1 हून कमी व्हॅल्यू आहे. मग त्याच्यातनं मला असं कळतं की या 200 पेक्षा थोडीशी कमी व्हॅल्यू येईल. तर मी काय करणार? 0.8 इंटू 200. मला काही असं आकडेवारी येत नाही. मी सरळ 8 दुने 16 केलं. पण मला माहिती 200 पेक्षा थोडी कमी येईल, म्हणजे ती 160 येईल. कारण इथं मुलं काय चुका करतात, याला डायरेक्ट 16 लिहितात, नाही तर 1600 लिहितात. या पॉईंट वगैरे खेळायचंच नाही. इथे 1 हून थोडीशी कमी व्हॅल्यू 1 असती तर काय असतं? 200च असतं. थोडीशी कमी व्हॅल्यू आहे 0.8, म्हणून मी काय केलं? 160 सरळ कॅल्क्युलेट केलं. 8 त्रिक 24 240. 240 आणि 160 किती झालं? 240 आणि 60 झालं 300 आणि 100 झालं 400. म्हणजे मला इथे काय मिळाली व्हॅल्यू? 400 आय. ठीक आहे. मायनस 50J ही मला व्हॅल्यू मिळाली. कोणाची? VA/B ची. एक काम करा, हे याचं स्क्रीनशॉट मारा बरं जरा, म्हणजे मला लिहायला जरा जागा मिळेल. हे वेगळा भाग आहे. चलो मारला. हे इकडचं रब करतो आता मी. या अँगलचं पण काम झालेलं आहे. काय आपल्याला मिळवायचं होतं? आपल्याला VA विथ रिस्पेक्ट टू B मिळवायची होती, जी आपल्याला इथं मिळालेली आहे. काय ती? 400I मायनस 50J. हे जरा कसं तरी वाटतं ना, हे आन्सर आल्यासारखं वाटत नाही आपल्याला. हो, मग त्या कसं तरी वाटण्यालाच मी नीट करून देतो आता तुम्हाला. VA विथ रिस्पेक्ट टू B कॅल्क्युलेट केलं मी. काय वाटलं हे आपल्याला? 400I मायनस 50J. आता याला कसं करायचं? ट्रू वेलॉसिटीचा फॉर्म्युला लावायचा. ट्रू वेलॉसिटी सांगितलं होतं मी. VT इज इक्वल टू काय असतं? VA चा स्क्वेअर प्लस VB चा स्क्वेअर. आता काय करणार तुम्ही? या 400चं हे आय आणि जे घ्यायचं नाही बरं का. आता इथे फक्त मॅग्निट्यूड असतं. इथे आपण घेणार 400चा स्क्वेअर प्लस 50चा स्क्वेअर. याचा फॉर्म्युला लिहिला होता ना, VA स्क्वेअर प्लस VB स्क्वेअर. ते पहिले 2 फॉर्म्युले लिहून दिले होते. त्याच्यात ट्रू वेलॉसिटीचा होता, त्याच्यात VA स्क्वेअर प्लस VB स्क्वेअर लिहून दिलं होतं. इथे काही पण असू द्या, निगेटिव्ह असू द्या, पॉझिटिव्ह असू द्या, काही असू द्या, तुम्हाला लिहिताना पॉझिटिव्हच लिहायचंय. का? कारण त्याचा स्क्वेअरच होणार आहे. स्क्वेअर निगेटिव्ह जरी असला तरी तो पॉझिटिव्हच येतो, पॉझिटिव्ह जरी असला तरी तो पॉझिटिव्हच येतो. ठीक आहे. त्याच्यामुळे याला आपल्याला फक्त इथून उचलून इथं टाकायचंय. बस टाकलं. आता बघा, MPSC मध्ये कॅल्क्युलेटर नाही. कसं करणार मग हे? सोप्पं आहे, सोप्पं. सांगा मला. 400चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर काय असतो? 4 इंटू 4 16. ठीक आहे. हे 2 0, 2 आणि 2 4 होऊन जातील. 16 1 2 3 4. बरोबर आहे का?
400 गुणिले 400, मला असं वाटतं 16,000 आलं पाहिजे का? 50 गुणिले 50 किती असतं? 2500. तर 16,000 किती येते व्हॅल्यू? किती येते? 4 चोक 16, 400 गुणिले 400. एक मिनिट हा, जस्ट मला पण जरा कन्फ्यूज झाल्यासारखं झालं. 0 0 16, 1600 आणि याच्या समोर याचे 2 शून्य अजून टाकले. यस, राईट आहे. हां, हे 4 शून्य येणार, बरोबर आहे. 4 चोक 16, हे 2 शून्य, त्याचा स्क्वेअर झाला 16,000 प्लस 2500. 2500 कसं? 5 5 25 गुणिले 2 शून्य, 1 2, कारण स्क्वेअर आहे ना त्याचा 2500. करा आता याचं कॅल्क्युलेशन. 16,000 काय 1,60,000 प्लस 2500, हे काहीतरी काय येईल सांगू का तुम्हाला? आता मी हे कॅल्क्युलेशन नाही करून दाखवत तुम्हाला समोरचं, कारण तुम्हाला MPSC मध्ये कॅल्क्युलेशन असा प्रॉब्लेम येऊ शकतो बरं. मी कुठेही डिनाय नाही केला असा प्रॉब्लेम येणार नाही, पण इथं आता डोकं लावायचं आहे. जे मुलं बिना डोकं लावतात त्यांना येत असतं तर याचा आन्सर काढायचा तर प्रयत्न करतात. ठीक आहे, मला सांगा आता बघा, मी खूप लॉजिकल शिकवतो तुम्हाला, खूप लॉजिकल. एवढं लॉजिकल कोणी विचारही करत नाही. हे 400चा स्क्वेअर आहे, ठीक आहे. ह्या 400चा स्क्वेअर आणि हा झाला 50चा स्क्वेअर, ठीक आहे. मला सांगा 400च्या ऐवजी जर 500 असतं, 400च्या ऐवजी जर 500 असतं तर त्याची व्हॅल्यू काय आली असती? 2,50,000 अशी काहीतरी आली असती ना, बरोबर ना? ही व्हॅल्यू आली असती. एम आय राईट? येस ऑर नो? इथे 400च्या ऐवजी 500 असतं तर 5 5 25 आणि हे 2 शून्याचे 4 शून्य असे झाले असते, ठीक आहे. ही व्हॅल्यू मला मिळाली असती. आता मी काय केलं, इथं 400 बघितलं तर या 400 मध्ये 400चा स्क्वेअर झाल्यानंतर याचं काय 1,60,000 झाले. याच्यात 2,500 ही जी काही छोटी व्हॅल्यू मिक्स केल्यानंतर तुम्हाला 2,50,000 मिळते का व्हॅल्यू? 1,60,000 मध्ये 2500 ही जी काही व्हॅल्यू मिळाली, ही ऍड केल्यानंतर तुम्हाला ही व्हॅल्यू मिळतीये का? सरळ बघा, तुम्हाला कन्फ्युजन असेल. 1,60,000 प्लस 2500 याच्यात ऍड केल्यानंतर 0 0 5 2 60 हे असे, म्हणजे 1,60,000 ची झाली फक्त 1,62,500, बरोबर ना? म्हणजे मला एक कळालं की 400चा स्क्वेअर काहीतरी 1,60,000 आहे, 500चा 2.5 लाख आहे. व्हॅल्यू ही असली पाहिजे 400 ते 500च्या मध्ये. मग मी इथेच बघितलं परत, या 400च्या व्हॅल्यू मध्ये हे मिसळल्यानंतर असा काही ड्रास्टिक चेंज झाला का? 1,60,000 होता तर एकदम 2 लाख झाला, असं काही झालं का? नाही. याच्यामध्ये 1,60,000 होतं तर 1,62,000 झालं. तर मग मी विचार काय केला, या 400 मध्ये त्याच्या अर्धा सुद्धा डिफरन्स येणार नाही. म्हणजे 400 ते 500 ही जी मी रेंज ठरवली होती ना, ते 450 पर्यंत सुद्धा येणार नाही. 400 ते 450 सुद्धा येणार नाही. मग मी काय विचार केला, 450 येणार नाही तर 450 पेक्षा थोडीशी कमी व्हॅल्यू येईल. कशी? 450 पेक्षा थोडीशी कमी व्हॅल्यू 440. बास, एवढंच लॉजिक तुम्हाला MPSCत लावायचं आहे. तिथे तुम्हाला ऑप्शन असे असतात 340, 440, 540 आणि नन. बस, जे लॉजिक चालवत नाही तो याला सॉल्व करतो आणि ते सॉल्व केल्यानंतर हे आन्सर बरोबर येईल याची गॅरंटी नाही. विदाउट कॅल्सी अवघड जातात प्रॉब्लेम. ज्याला लॉजिक आहे, जसं मी आता सांगितलं की 400चा स्क्वेअर किती येतो 1,60,000, 500चा 2.5 लाख. मग मी 1,60,000 मध्ये हे 2,500 मिक्स केल्यानंतर असं फार व्हेरिएशन येतं का? 1,62,000 झाली होती, पण एकदम 2 लाख वगैरे झालं होतं का? नाही. 500 तर नाहीच नाही. 2.5 लाखापर्यंत गेली का व्हॅल्यू याची? नाहीच नाही. म्हणजे मी याचं एक प्रेडिक्शन केलं की ही व्हॅल्यू 400 ते 450 मध्येच असणार. याची स्क्वेअर रूटची व्हॅल्यू 400 ते 450 मध्येच असणार, बरोबर ना? याचा स्क्वेअर रूट काय येईल? याचा स्क्वेअर रूट काय येईल? ही व्हॅल्यू नका कन्सिडर करू. याचा स्क्वेअर रूट काय येईल? 400 येईल. मग मी एक अंदाज लावला की 400 पेक्षा काहीतरी ते ऍड झाले, म्हणून 400 पेक्षा थोडीशी पुढं असेल, पण 450 पेक्षा थोडी कमी असेल. सो मी एक अंदाज लावला की 440च्या जवळपास ही व्हॅल्यू आली पाहिजे. याचा ऍक्च्युअल आन्सर आहे 435 का 436 असं काहीतरी आन्सर आहे याचं. मी ते करणार नाही, कारण तुम्हाला ते काय कॅल्क्युलेशन एक्झाम मध्ये करायचंच नाहीये, तर तुम्ही करणार कशाला ना ते.
सो याचं 435 आन्सर आहे. लॉजिकनी मला मिळतं 440. तर अशा प्रकारे आपण आज रिलेटिव्ह मोशन बघितलं. रिलेटिव्ह मोशन काय ते बघितलं. रिलेटिव्ह मोशन कसे क्वेश्चन येतात त्याचे 3-4 एक्झाम्पल बघितले. रिलेटिव्ह मोशनची ट्रिक बघितल्या. मेन म्हणजे नेस वाडियाला बघितलं. त्याच्यानंतर आपण ट्रिक बघितल्या ज्याच्या अगोदर ऑफ, ज्याच्यानंतर ऑफ ती विथ रिस्पेक्ट टू त्याचा अँगल घ्यायचा, बरोबर ना. ऑफच्या नंतर जे त्याचा अँगल घेणार, विथ रिस्पेक्ट टू त्याला आपण अँगल घेणार. ही ट्रिक आपण बघितली. त्याच्यानंतर आपण आलो डायरेक्ट 2 फॉर्म्युल्यांवर. 2 फॉर्म्युले आपण बघितले. VA/B म्हणजे काय असतं, VA - VB. नंतर ट्रू वेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण बघितला, √h² प्लस v², हा आपण बघितला. त्यानंतर एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, डिटेलमध्ये सगळ्या व्हॅल्यू लिहून घेतल्या आपण, छानपैकी त्याची फिगर ड्रॉ केली, I कॉम्पोनंट J कॉम्पोनंट काढली, VA - VB काढली. नंतर ट्रू वेलॉसिटी काढायला हे असं लेंदी कॅल्क्युलेशन भेटलं. मी तुम्हाला लॉजिकनी सांगितलं आन्सर असं आपण डायरेक्ट टिक करायचं. ठीक आहे. हे करत गेले तर तुमचा 50 सेकंद काय 5 मिनिटात सुद्धा क्वेश्चन होणार नाही. ठीक आहे. तर असं आपल्याला एक्झाम मध्ये फेस करायचंय. ओके, चलो, दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. कीप स्टडिंग, वर्क हार्ड and stay positive. Thank you.